नमस्कार, मी प्राची. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. माझ्या आसपासचं निसर्ग सौंदर्य पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आहोत कोकणात. कोकणातल्या गणपतीपुळे इथला गणपती जितका लोकप्रिय आहे तितकाच इथला हापूस आंबा सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणूनच आंब्यांच्या सीझनमध्ये आज आपण भेट देणार आहोत समृद्ध जीवन ग्रुपच्या आंब्यांच्या बागेला. चला तर मग. आपण आलो आहोत गणपतीपुळेपासून जवळ असलेल्या समृद्ध जीवनच्या बागेत. ही बाग जवळजवळ 60 एकरच्या परिसरात पसरलेली आहे. इथे आंब्यांसोबतच इतरही मसाल्यांची पिकं घेतली जातात. आपण या बागेविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत हापूस आंबा आणि केसर आंब्याकडे. रत्नागिरीत गणपतीपुळेपासून अंदाजे 7 किलोमीटर अंतरावर समृद्ध जीवनची आंब्यांची ही बाग आहे. या बागेत आंब्यांबरोबर इतर फळं आणि मसाल्यांची पिकं घेतली जातात. चिकू, काजू, काळी मिरी, जायफळ, कोकम, आवळा, नारळ अशी पिकं प्रामुख्यानं घेतली जातात. एकूण आंब्यांचे 19 प्रकारच्या जाती समृद्ध जीवनच्या बागेत आहेत. 60 एकर मध्ये पसरलेल्या परिसरात आंब्यांची झाडं आहेत. यात हापूस आंबा आणि केसर आंबा यांचं सर्वात जास्त उत्पन्न घेतलं जातं. आपल्या बरोबर आहेत समृद्ध जीवनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर दत्ता यादवजी. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात आधी तुम्हाला विचारावं असं वाटेल, समृद्ध जीवन तर्फे शेतीविषयक कोणकोणते प्रोजेक्ट्स नेमके राबवले जातात? समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी या कंपनीच्या वतीने मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो. आणि या कंपनीच्या अंतर्गत आपले महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि ओरिसा या ठिकाणी प्रोजेक्ट चालवले जातात. याच्यामध्ये लाईव्ह स्टॉकच्या संदर्भात म्हैसपालन, शेळीपालन आणि ॲग्रिकल्चरच्या संदर्भातले प्रोजेक्ट आपले विशेष करून चालवले जातात. गणपतीपुळेजवळ असलेल्या आंब्याच्या या प्रोजेक्टचं नेमकं वैशिष्ट्य काय? आपला हा प्रोजेक्ट जर बघितला तर गणपतीपुळ्यापासून एक साधारणपणे 7 किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोवा जो हायवे आहे तिथून एक 20 किलोमीटर आणि रत्नागिरीपासून 20 किलोमीटर असा मध्यवर्ती ठिकाणी कोतावडे जे गाव आहे या गावाच्या जवळ असलेला हा प्रोजेक्ट आहे. प्रामुख्यानं आपण हापूस आणि केशर ह्या आंब्यावरती जास्तीत जास्त जोर देतो आणि त्याचं उत्पादन कसं घेता येईल ह्या दृष्टीने आपण बघतो. त्याच पद्धतीने ह्या फळबागेच्या व्यतिरिक्त आंब्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी चिक्कूची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत आणि मसाले पिकांमध्ये कोकम, मिरी आणि जायफळ अशा 3 प्रकारची मसाल्याची पिकं या ठिकाणी घेतली जातात. आणि म्हणून हा प्रोजेक्ट आपला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी असणारं जे कातळ आहे म्हणजे खडक ज्याला म्हणतो आपण, ह्या खडकावरती हे सगळं नंदनवन फुलवलेलं आहे. 60 एकरमध्ये पसरलेल्या या एवढ्या मोठ्या बागेचं व्यवस्थापन नेमकं कसं केलं जातं? ह्या बागेच्या व्यवस्थापनामध्ये ही जी जवळपास 60 एकरच्या परिसरामध्ये असलेली बाग आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट असते की मनुष्यबळ. आणि ह्या मनुष्यबळामध्ये आपल्या कंपनीच्या वतीने ॲग्रिकल्चर डिग्री झालेली मुलं आहेत. त्यानंतर इथं लागणारं जे लेबर आहेत ते आपल्याला इथं उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की पाण्याचं व्यवस्थापन. तर या ठिकाणी आपले 5 ते 6 बोरवेल आहेत, विहिरी आहेत. हे सगळं पाणी आपण प्रोजेक्टच्या एका सेंटरवरती ते एकत्र करतो. त्या ठिकाणी 2 लाख लिटरची आपली एक स्टोरेज टँक आहे, त्यामध्ये येऊन त्यानंतर ते आपण ड्रीपद्वारे सर्व बागेला देतो. आणि ड्रीपद्वारे दिल्यामुळं आपली पाण्याची बचत होते आणि आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे बाग आपण संगोपन करू शकतो. दुसरी गोष्ट की खत व्यवस्थापन. तर याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत वापरतो. आपला जो दुसरा प्रोजेक्ट आहे दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात मलठण येथे, या ठिकाणावरून आपण शेण आणि गांडूळ खत घेऊन येतो आणि ह्या बागेला आपण साधारणपणे जून जुलैच्या सुरुवातीला देतो. आणि त्यानंतर जून जुलैनंतर खत दिल्यानंतर आपण ह्या बागेची सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सगळी स्वच्छता करणं, स्वच्छता केल्यानंतर ड्रीप सगळीकडे पसरवून घेणं आणि
त्यानंतर जसा मोर येईल त्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने आपण त्याच्या काही फवारण्या अशा करतो आणि कीटकनाशकांचे जे जैविक पद्धतीने जे सापळे आहेत ते सापळे आपण लावून त्याचं कीड नियंत्रण करतो आणि ही बाग एकदम नैसर्गिक रीतीनं आपण सगळी सांभाळतो आणि म्हणून आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळतं. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. बागेचं व्यवस्थापन कसं करतात, बागेची काळजी कशी घेतली जाते, ही संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा फक्त मी मराठी न्यूज. समृद्ध जीवनच्या बागेत फेरफटका मारताना बागेच्या मध्यभागी आम्हाला एक मोठी जागा रिकामी दिसली. म्हणून या जागेविषयी भविष्यातलं प्लॅनिंग काय आहे हे आम्ही समृद्ध जीवनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर दत्ता यादव यांच्याकडून जाणून घेतलंय. आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं जी जागा बघत आहात या ठिकाणी आपण कृषी पर्यटन हा एक प्रकल्प समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं सुरू करणार आहोत आणि ह्या प्रकल्पाअंतर्गत या प्रोजेक्टवर असणारी फळबाग म्हणजे याच्यामध्ये हापूसची झाडं असतील, केशरची झाडं असतील, आंब्याची सगळ्या प्रकारच्या व्हरायटी असतील, नारळ असतील, चिक्कू, मसाल्याची पिकं ज्याच्यामध्ये जायफळ, मिरी हे जे आहेत हे या ठिकाणी लोकांना बघायला भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करतात हे या ठिकाणी बघायला भेटेल. त्याच पद्धतीने आपलं ग्रामीण भागातील म्हणजे खेडं कसं असतं हेही लोकांना या ठिकाणी बघता येतील आणि या सगळ्याचा आनंद, माहिती आणि मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळतील आणि याचा आस्वाद घेता येईल. समृद्ध जीवनच्या बागेत भविष्यासंबंधीचं प्लॅनिंग काय आहे हे आपण नुकतंच जाणून घेतलं. आता आपण आंब्यांच्या झाडांची एकूण निगा कशी राखली जाते आणि आंब्यांचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेतलं जातं याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ॲग्री सुपरवायझर सचिन मांडवकर कडून. आंबा बागेचं व्यवस्थापन करताना प्रथम आम्ही नियोजित कामांचं वर्षभराचं नियोजन करून घेतो. त्यानंतर आम्ही या झाडांवरील काडी कचरा, सुकलेल्या फांद्या, इतर तण एकत्र करून एका खड्ड्यामध्ये कुजवण्यासाठी घालतो, जेणेकरून त्याचा उपयोग पुढच्या वर्षी आम्हाला याच बागेमध्ये खत व्यवस्थापन करण्यासाठी होईल. पहिला पावसाळा पडल्यानंतर झाडांना खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतं, जेणेकरून आम्ही रासायनिक खतांचा वापर न करता या बागेमध्ये शेणखत, गांडूळ खत, लेंडी खत इत्यादी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करत असतो. खत व्यवस्थापन झाल्यानंतर बागेतील साफसफाई करणं गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही बागेतील पूर्णतः तण ग्रास कटरच्या साहाय्याने कटिंग केलेलं तण हे झाडाच्या बुंद्याभोवती आम्ही मल्चिंग करून घेतो, जेणेकरून झाडांना ओलावा टिकून राहील. त्यानंतर या बागेतील सर्व झाडांना पाण्याचं व्यवस्थापन आम्ही सर्वता झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ठिबकच्या माध्यमातून पाणी झाडांना पुरवठा करतो, जेणेकरून पाण्याची 60 ते 70% बचत होईल. या उद्देशानं झाडांना पाणी आम्ही व्यवस्थित नियोजित वेळापत्रकानुसार देत असतो.
पाण्याचं व्यवस्थापन झाल्यानंतर या बागेतील कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी आम्ही रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता जैविक कीटकनाशकं उदाहरणार्थ ॲझॅडिरॅक्टिन किंवा गोमूत्र यांचाच वापर करत असतो. दुसरी गोष्ट, आंब्यावरील तुडतुडा यांच्या नियंत्रणासाठी येलो ट्रॅपचा शक्यतो आम्ही सर्व बागेमध्ये वापर केला आहे. दुसरी गोष्ट, फळधारणा झाल्यानंतर फळावरती फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो, त्यासाठी प्रत्येक सेक्टर वाईज आम्ही फेरोमेन ट्रॅप लावले आहेत. अशा जैविक पद्धतीनं आम्ही एकात्मिक कीड नियंत्रण बागेमधील करत आहोत. आंब्या झाडावरती फळधारणा होत असताना सुकलेल्या मोराच्या अनावश्यक फांद्या आम्ही कटिंग करून टाकतो, जेणेकरून मिळणारं अन्नद्रव्य त्या कैरीला मिळावं. एका फांदीवरती असणाऱ्या 3 कैऱ्यांपैकी जेणेकरून आम्ही एखादी कैरी कटिंग करून 1-2 कैरी फक्त एखाद्या फांदीवर ठेवतो, जेणेकरून त्या कैरीची वाढ लवकरात लवकर व्हावी आणि त्या कैरीला अन्न पुरवठा व्हावा. झाडावरती आंबा योग्य त्या स्टेजला तयार झाल्यानंतर आम्ही हार्वेस्टिंग करण्यासाठी सुरुवात करतो. त्या अगोदर आम्ही सर्व मजुरांची मेडिकल चेकिंग करून त्यांना आंबा कशा प्रकारे हार्वेस्टिंग करायचा हे ट्रेनिंग दिलेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आंबा तयार कसा झाला आहे, आंबा काढण्यास योग्य कसा आहे हे ठरवण्यासाठी आंब्याचे निरीक्षण केलं जातं, जेणेकरून आंबा देठाजवळ एक खोलगट भाग तयार होतो. दुसरी गोष्ट, देठाच्या बाजूला आंबा फुगीर बनतो व आंब्याला एक साईडनी निमुळता आकार येत असतो. अशा प्रकारे लक्षणं दिसून आल्यावर आम्ही आंबा हार्वेस्टिंग करण्यास सुरुवात करतो. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त मी मराठी न्यूज. गणपतीपुळे इथल्या समृद्ध जीवन बागेतला पहिला सीझनचा पहिला आंबा आता उतरवला जातोय. गणेशाचं स्मरण करून झाडाची पूजा आता केली जाते. याच पद्धतीने प्रत्येक वर्षी झाडाची पूजा करून आंबा उतरवला जातो का? दरवर्षी आंबा बागेची जी काय मशागत करतो, त्याला खतं घालतो, त्याची सगळी मेहनत घेतो आणि हे झाल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने आलेल्या उत्पादनाची, चांगल्या प्रकारे आलेल्या मालाची पूजा करूनच आपण ते मार्केटमध्ये नेतो. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की कुठल्याही गोष्टीची पूजा करावी आणि नंतर त्याचा उपयोग करावा. हीच एक परंपरा आहे की जी आपण ह्या बागेतसुद्धा वापरतो, की आलेली पहिली जे काही फळं आहेत याची पूजा करतो आणि नंतरच ते मार्केटमध्ये नेतो. या सीझनचा पहिला आंबा आता आपण उतरवलाय, पण इथून पुढे मार्केटिंग तुम्ही कसं करणार आहात? मार्केटिंग करण्याचं थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगायला लागेल की गेल्या काही वर्षांपासून आपण जे काही मार्केट करतो
तर त्याच्यामध्ये आपल्याला असा फारसा काही पैसा मिळतो असं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण एकतर ह्या बागेमध्ये एवढी कष्ट करतो, सेंद्रिय पद्धतीने आणि उत्कृष्ट असा आंबा पिकवतो, पण हा उत्कृष्ट आंबा ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत त्याची किंमत दुप्पट तिप्पट वाढत जाते. तर यावर्षी आपण असं ठरवलेलं आहे की एकतर हा आंबा एक्सपोर्ट झाला पाहिजे, दुसरी गोष्ट तो ग्राहकांपर्यंत पोचला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट की जो शिल्लक राहील त्याचं कॅनिंग झालं पाहिजे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठी भूमिका आहे आपली ती की ग्राहकांपर्यंत तो आंबा पोहोचवणं. आपल्या बागेतून निघालेला आंबा दलालांमार्फत ज्या वेळेला ग्राहकांपर्यंत जातो त्यावेळेला त्या आंब्याची योग्य ती किंमत त्या ग्राहकांना द्यायला लागत नाही, त्याच्यापेक्षा जास्त किंमत द्यायला लागते. तर आपण असं ठरवलं आहे की योग्य किमतीमध्ये आपण उत्कृष्टपणे पिकवलेला हा आंबा ग्राहकांच्यापर्यंत पोचावं आणि त्यांनी आपल्या ह्या आंब्याची चव चाखावी अशी एक आपली अपेक्षा आहे. अशा पद्धतीने यावर्षीची पहिली आंबा पेटी आपली तयार झालेली आहे आणि मार्केटमध्ये जात आहे. या प्रोजेक्टवरती 2200 ते 2300 झाडं आपली आंब्याची आहेत आणि यापासून साधारणपणे आपल्याला 4000 पेट्या उपलब्ध होतात. यावर्षी आपण ह्या सर्व पेट्या स्वतः मार्केटमध्ये विकणार आहोत. नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला हा आंबा मुंबईत आणि पुण्यात दाखल झालाय आणि तोही योग्य किमतीत. तुम्हालाही या आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर या नंबरवर संपर्क करा. संपर्क क्रमांक 020 660 36 400 आणि 020 660 36 457. मोबाईल नंबर 091 6868 9717. आजच्या आमच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. पाहत रहा मी मराठी न्यूज.